घडो त्यांचा समागम, घडो त्यांचा समागम, ज्यांचे प्रेम विठ्ठली, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, परमार्थ पोटे दृढावे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरिता म्हणून दाखविलेला अभंग. जगद्गुरु जगद्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू ज्ञानेश्री तुकोबाराय यांचे एकनिष्ठ कृपापात्र शिष्य संत श्री निडोबाराय यांचा फार चरणाचा नसून 4 चरणाचा अभंग सेवेकरिता रुजू केलाय. विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत अभंगातून निडोबाराय साधकाकरिता प्रमुख 4 मुद्दे सांगतायत. जो परमार्थाच्या वाटेवर चालतोय त्या साधकाकरिता, वास्तविक जर बघितलं, जो परमार्थ करतोय त्या प्रत्येक व्यक्तीसाठी अनुभवनीय, अनुभव सिद्ध अशा या 4 गोष्टी. त्या 4 गोष्टी म्हणजे कोणत्या बघा. पहिल्या चरणात निडोबारायांनी सांगितलेलं आहे संत संगतीचे महात्म्य. घडो त्यांचा समागम. त्यांचा कोणाचा? त्यांचा समागम घडो. पण त्यांचा समागम घडवते कोण? ज्यांचे प्रेम विठ्ठली. पहिल्या चरणात निडोबाराय म्हणतात, अशा लोकांचा समागम मला माझ्या जीवनामध्ये घडू दे की ज्या लोकांचं अवघं प्रेम विठ्ठलावर आहे. म्हणजे संत संगतीची अपेक्षा या चरणामध्ये निडोबारायांनी केली. पहिला मुद्दा हा झाला. काय झालं? पहिला मुद्दा आहे संत संगतीचे महात्म्य. दुसरा मुद्दा बघा. दुसऱ्या चरणामध्ये निडोबाराय म्हणतात, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, परमार्थ पोटी दृढावी. भगवत प्रेमाची वाढ. संत संगती आपल्याला प्राप्त झाल्यानंतर काय होईल? तर भगवत प्रेमाची वाढ होईल. तिसरा मुद्दा बघा. अनुतापासी दुनीव चढे, वैराग्य वाढे चढो वढे. अनुताप निर्माण होऊन आपलं वैराग्य वाढतं. काय होतं? अनुताप निर्माण होऊन वैराग्य वाढतं. संतांची संगती प्राप्त झाली, भगवत प्रेम वाढतं. भगवत प्रेम वाढतं, अनुताप निर्माण होतो. तुम्हाला अनुताप म्हणजे काय माहिती का? अनुताप म्हणजे पश्चाताप. काय? अनुताप म्हणजे तुम्ही सगळ्यांनी बोलत राहा म्हणजे मला पुढे बोलता येईल. विठ्ठल विठ्ठल. हे बघा, इथे काय एवढा महान कीर्तनकार नाही. तुमच्यातलाच एक, तुमचाच पोरगा आहे. तुमच्यातला नाही, तुमचाच पोरगा आहे. म्हणून हसत खेळत कीर्तन करायचं आहे. मीही ज्ञानी नाहीये आणि तुम्हीही विठ्ठल विठ्ठल. हसत खेळत कीर्तन करायचं आहे. सगळ्यांनी उत्तर देत जा. काय फार अवघड प्रश्न नाही आहे. काय सांगत होतो आपण? अनुताप म्हणजे काय? अनुताप म्हणजे पश्चाताप. काय? अनुताप म्हणजे वहिनी, अनुताप म्हणजे पश्चाताप. काय? पश्चाताप म्हणजे संतांची संगती प्राप्त झाल्यानंतर आपल्याला भगवत प्रेम निर्माण होतं. आणि एकदाचं भगवत प्रेम निर्माण झालं, आपल्याला जे आपण गत जन्मात असो किंवा गत व्यवहारात असो, म्हणजे जो व्यवहार आपण करून गेलोय भूतकाळात, जे काही आपण चुकीचे कर्म केलेत किंवा निष्कर्म केलेत, त्या कर्मांचा आपल्याला पश्चाताप होतो. काय होतो? पश्चाताप. आणि पश्चाताप झाल्यानंतर वैराग्य निर्माण होतं. काय होतं? चौथा मुद्दा कोणता आहे? वैराग्याची निर्मिती. कोणता? वैराग्याची निर्मिती. आणि तिसरा मुद्दा वैराग्याची निर्मिती. आणि चौथा मुद्दा आहे परमार्थ क्षेत्रामध्ये ज्या स्थितीपर्यंत पोहोचण्याकरता खूप अवघड साधना करावी लागते. कोणती स्थिती असेल ती? स्वात्मानुभवाची, आत्मकृपेची. 4 कृपा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत ना? 4 कृपा. 4 कृपा आहेत आपल्या शास्त्रामध्ये. 4 कृपा: गुरुकृपा, शास्त्रकृपा, आत्मकृपा, अशा 4 कृपा आहेत ना. त्या 4 कृपांपैकीची चौथी जी कृपा आहे, ती चौथी कृपा म्हणजे आत्मकृपा. आणि त्या आत्मकृपेलाच म्हणतात स्वानुभव. विठ्ठल विठ्ठल.
अशा 4 गोष्टी निडोबारायांनी या अभंगामध्ये सांगितल्या आहेत. कोणासाठी? साधकासाठी, वारकऱ्यासाठी. दुसरा मुद्दा आपल्याला असा सुद्धा बघता येतो की या अभंगातून निडोबारायांनी संगती सांगितलेली, समागम सांगितलेला आहे. समागमाचे किती प्रकार आहेत? अनेक प्रकार आहेत. त्याचा विचार आपल्याला पुढे करायचा आहे. पण बघा, सेवेला अभंगात प्रवेश करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. या आपल्या खुडाणे गावामध्ये स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री कृष्णाजी माऊली जायखेडकर यांच्या आशीर्वादाने, सौ यशोदा अक्का यांच्या मार्गदर्शनाने आणि आपल्याच गावातील ज्येष्ठ वारकरी रामाबाबा ना, रामदास बापू यांच्या चालनेने आत्तापर्यंत 33व्या वर्षापर्यंत चालत आलेली ही अखंड हरिनाम ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व कीर्तन महोत्सव. बघा, पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या समोर मी काय बोलू हो. तुमच्या समोर बोलण्याकरता माझ्या हृदयातून काही शब्दच निघत नाहीये. विठ्ठल विठ्ठल. चिंतन सेवेकरिता उपस्थित समस्त गावकरी भजनी मंडळ आणि पंचक्रोशीतील भजनी मंडळ, प्रत्येकाचं नाव मला माहिती नाही आहे आणि वेळेअभावी ते घेणंही योग्य नाही आहे. तसेच ज्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे, ज्यांनी या खानदेश प्रांतामध्ये प्रत्येक गावागावात ज्ञानेश्वरीचा प्रचार आणि प्रसार, प्रत्येकाच्या रक्तात ज्ञानेश्वरी भिनवली असेल असे जे आपले बापू आहेत, ते सुद्धा आज कीर्तन सेवेसाठी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे हार्मोनियमवाले बाबा आहेत, त्याचप्रमाणे आपले निजामपूरवाले भजनी मंडळ, ठिकाणे डोमकणी जे काय असतील ते सगळे. त्यातल्या त्यात आपल्या कीर्तनासाठी गायनाची साथ ज्यांची लाभलेली आहे ते बघा. आता त्यांचं वर्णन तुम्ही सगळ्यांनी अनेक पद्धतीने, वेगवेगळ्या पद्धतीने ऐकलेलं आहे. आपले नामदेवजी महाराज, त्यांच्याही चरणी मी विनम्र भावाने नतमस्तक होतो. ते सुद्धा आपल्या खुडाणे गावात दरवर्षाप्रमाणे याही वर्षी आलेत. त्यानंतर आपले दिगंबरजी महाराज स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये माझ्या बरोबर 4थ्या वर्षाला आहेत. त्यानंतर आपले रोहित महाराज नंदुरबारकर, ते सुद्धा आमच्यासोबत संस्थेत आहेत. त्यानंतर आपले ज्यांनी संपूर्ण खानदेश नव्हे, खानदेशाच्या बाहेरसुद्धा आपल्या आवाजाने एक आगळी आणि वेगळी ओळख निर्माण केलेली आहे असे आपले कृष्णाजी महाराज जरारे, ते सुद्धा आमच्या प्रेमापोटी आले. त्यानंतर आपले ब्राह्मणवेलचे दादा आले, भूपेश महाराज. त्यानंतर राम महाराजसुद्धा खूप दुरून आलेत होते. राम महाराजसुद्धा आपल्या कीर्तनासाठी उपस्थित आहेत. त्यानंतर आपले दर्शन दादा आहेत, उत्तम अण्णा आहेत. इकडे सुद्धा आपले गावकरी भजनी मंडळ आहे. प्रत्येकाचं नाव घेणं वेळेअभावी. आणि ज्यांच्या थापेतून आणि ज्यांच्या वाजवण्यातून आपल्या अंगात एक नवीन ऊर्जा निर्माण होते असे आपले यज्ञेश दादा हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. काय झालं, हे जे कलाकार आहेत ना तुम्हाला आज दिसतात इथे, हे कलाकार यांनी ही कला संपादन करण्याकरिता कोणकोणती साधना केलेली आहे ही फक्त तेच जाणू शकतात. म्हणून त्यांच्या बाबतीत मी तर ती कला माझ्या अंगात भिनवली नाहीये म्हणून तुमचं वर्णन मी करू शकत नाही, बरं का. कारण काय आहे, अनुभव आले अंगात या जगा देत असे. मला तो अनुभवच नाही ना. मला अनुभव असता तर मी त्यांचं वर्णन केलं असतं. तसे आपले यज्ञेश महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. साऊंड सिस्टीमवाले आपले बंटी दादा सुद्धा या ठिकाणी आहेत, ज्यांनी आपल्या सगळ्या कार्यक्रमाचं छायाचित्रण केलेलं आहे. ते आपले ज्ञान मंदिरा यूट्यूब चॅनलवाले सुद्धा आहेत. त्यानंतर आपले दादाच आहेत, काय नाव माहिती नाही मला, नाही त्यांचं ते सिस्टीमचं नाव हां, माऊली साऊंड सिस्टीम, त्यांची ती रेकॉर्डिंग चालू आहे, ती सुद्धा आपल्या सेवेत रुजू आहे. विठ्ठल विठ्ठल कुंडली
अभंगातून निडोबारायांनी आपल्याला संगतीचं महात्म्य सांगितलंय. पहिला मुद्दा आहे संगतीचं महात्म्य. बघा, संगतीचं महात्म्य कडून घेण्याकरिता आपल्याला आधी संत जाणावे लागतील. संत जाणावे लागतील. संत कोण आहे तो? संत कोण आहे? संत कोणाला म्हणावं? तुकोबारायांना विचारू आपण, संत कोणाला म्हणावं? तुकोबाराय काय म्हणतात? जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले तोची ओळखा देव तेची जाणावा. जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले, असे असणारे संत. आणि त्या संतांचं आपण नुसतं दर्शन जरी घेतलं तरी सुद्धा आपल्याला एक नवीन ऊर्जा प्राप्त होते. काय झालं? मानवी देहात जन्माला आल्यानंतर आपल्याकडून 2 उत्सव घडले पाहिजे. मानवी देहात जन्माला आल्यानंतर आपल्याकडून 2 उत्सव घडले पाहिजे. पहिला उत्सव म्हणजे देवाचा आणि दुसरा उत्सव म्हणजे संतांचा. बघा, विवेक चूडामणी नामक ग्रंथामध्ये एक श्लोक आलाय, खूप सुंदर श्लोक आहे. दुर्लभम त्रयमेवैतद् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयात. विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्यात. त्यामध्ये पहिला आहे मनुष्यदेह. नरदेह दुर्लभ मनुष्य देह आणि त्या देहाला आपण प्राप्त झालोत. कसे प्राप्त झालेत? बघा, तुकोबारायाने एक वेगळा दृष्टांत दिलाय. एक आंधळा माणूस गंगेत स्नानाला गेला आणि स्नान करून गंगा मैयाला जल अर्पण करून गंगा मैयाला नमस्कार करण्यासाठी, सूर्यदेवाला नमस्कार करण्यासाठी हात वरती करून टाळी वाजवू लागला. आणि टाळी वाजवता 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 त्याच्या हातात काय सापडला?
कटाली न्याय. कावळा सहजा तो आंधळा आहे, कावळा आंधळा आहे, पण सहजासहजी कोणाच्या हातात येतो का नाही. असा असणारा कावळा त्या आंधळ्याच्या हातात लागला आणि योगायोगाने तो ज्या राज्यात राहत होता त्या राज्यातल्या राजाचे वडील शांत झाले होते आणि त्यांची दशक्रिया विधी त्या दिवशी होती. दशक्रिया विधी होती त्या ठिकाणी त्या राजाच्या वडिलांच्या पिंडाला शिवण्याकरिता कावळा येत नव्हता. राजाने घोषणा केली की तुम्ही जा, संपूर्ण राज्यामध्ये जिथे कुठे कावळा असेल कावळा घेऊन या. यांनी शोधा त्याला बघितलं, याच्या हातात कावळा. गेले त्याच्याजवळ, सांगितलं बाबा आम्हाला हा तुमच्याजवळ जो कावळा आहे तो कावळा मला पाहिजे, तो कावळा मला पाहिजे. त्याने सांगितलं देतो. ज्या अर्थी राज्यातले सैनिक आलेत त्या अर्थी या कावड्यामध्ये काहीतरी विशेषता असावी. या हेतूने त्याने विचारलं मी कावड्या देतो पण त्याच्या मोबदल्यात मला काहीतरी तुम्ही काय द्या, दहन द्या. त्याने सांगितलं की देतो आम्ही तुम्हाला दहन. तर त्यांनी सांगितलं किती दहन देतो, तर ते म्हणले 500 रुपये देतो. 500 रुपये देतो. तो म्हणला ह्या एका कावड्याचे 500 रुपये देत आहे, आपण आणखी कावडे घेतले आणि त्यांचा जर बाजार लावून आपण असं विकायला बसलो तर आपला खूप व्यवसाय होईल. त्याने काय केलं, तो कावळा असा बगलेत धरला आणि दुसरा कावळा मिळवण्याकरता हात वरती करून टाळी वाजवू लागला. जो होता तो पण गेला. विठ्ठल विठ्ठल. बरं आता किती प्रयत्न केल्यानंतर तो कावळा सापडणार आहे हो, किती प्रयत्न केल्यानंतर तो कावळा आपल्याला सापडणार आहे. तसा हा नरदेह आहे. आपण किती जरी प्रयत्न केले तरी सुद्धा आता पुढचा जन्म आपला या शरीरातच होईल असं आपल्याला सांगता येतं का नाही. एवढा असणारा हा दुर्लभ नरदेह आहे. आणि या नरदेहात येऊन आपल्याकडून 2 उत्सव घडले पाहिजे. पहिला उत्सव आहे संतांचा, पहिला उत्सव आहे देवाचा आणि दुसरा उत्सव आहे संतांचा. देवाचा उत्सव कोणता आहे, रामनवमी, वामन जयंती यासारखे जे उत्सव आहेत ते देवाचे उत्सव. आणि संतांचे उत्सव, देवाचे उत्सव का साजरे करावे हो, कारण त्याच्या उपकारातून मुक्त होण्याकरिता आपण देवाचे उत्सव साजरे करा. देवाचे उपकार तरी कोणते आहेत आपल्याला, अहो त्याने हा जीव आपल्याला दान दिला आहे. हा जीव दिला दान तयाचे करेण चिंतन, जगज्जीवन नारायण गायीन गुण तयाचे. आपण गातो का हो त्याचे गुण, गातो का? खरं प्रामाणिकपणे सांगा, दिवसातून आपण भगवंताचं नाव किती वेळा घेतो, प्रामाणिकपणे सांगा. आपण ज्यांच्या निमित्ताने इथे जमलेलो आहेत ना, त्यांनी कांद्यामध्ये मुड्यामध्ये सगळ्या शेतमालामध्ये भाव बघितला. काय बघितला? भाव बघितला. पण कोणता कोणता भाव बघितला? आपण चाळी भरून ठेवल्या आहेत, चाय कांदा चाळी भरून ठेवल्या आहेत. त्या चाळी कशासाठी भरून ठेवल्या आहेत बरं? कशासाठी? अर्थासाठी. कशासाठी? अर्थासाठी का भावासाठी? अहो आपण त्याच्यामध्ये भाव बघतो. आणि निडोबाराय आदी करून जे संत आहेत, तुकोबाराय आदी करून जे संत आहेत, निडोबाराय आदी करून, तुकोबाराय आदी करून, सावता महाराज आदी करून जे संत आहेत त्यांनी त्याच्यामध्ये देव बघितला. काय सांगतात? कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा
अवघी विठाबाई माझे लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी. अवघा झाला माझा त्यांनी कांद्यात देव बघितला. आपण डोळ्याने देवाचं दर्शन सुद्धा घेत नाही महाराज. आपण डोळ्याने, त्यांनी कांद्यात देव बघितला. आपण आपल्याला डोळे असून आपण देवात देव बघत नाही, कांद्यात तर दूरच आहे. देवात देव, मी काल परवा महादेवाच्या मंदिराकडून येत होतो इकडे बरं का. मला महादेवाच्या डोक्यावर एवढी एवढी सुट्टीवर साखर ठेवलेली दिसली. तिथे सगळ्या मुंग्या, महादेवना डोक्यावर काल मुंग्या उतरी. ती साखरनी जराशी चाट येते घरना महादेवले पाच देते. तो बिकूस तू बिकूस विठाल 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 दृष्टांत सोडा. सांगण्याचा भाव एक आहे. त्यांनी चराचरात देव बघितला. त्यांच्यासाठी विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानस. एवढंच नव्हे, त्यांनी त्यांच्या कुळाचं कुळदैवत सुद्धा विठ्ठलालाच मानलं. विठ्ठल कुळीचे दैव कुडीचे दैवत विठ्ठल वित्त गोत्त चित्त विठ्ठल पुण्य पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाचे. त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये देव बघितला. एवढेच नव्हे तर भगवंत सुद्धा सांगतात की तू स्वतः देव आहे. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन मनसष्ठान इंद्रियाणी प्रकृतिस्थानी कर्षति. तू स्वतः देव आहे. तू स्वतः मध्ये नको बघू, पण दुसऱ्यामध्ये तर बघ देव. मी मानलं मी देव आहे, मी मानलं मी देव आहे. मी देव आहे म्हणजे लोकांनी माझी पूजा करायला पाहिजे अशी माझी अपेक्षा असायला पाहिजे का? ज्या अर्थी मी माझ्या मनाला म्हणतोय मी देव आहे, त्या अर्थी तुम्ही सुद्धा तुमच्या मनाला म्हणतात की मी देव आहे. अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, मी वासुदेव घडो आले. या पद्धतीने आपण त्या भगवंताच्या उपकारातून मुक्त व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? त्या भगवंताने आपल्याला एक एक इंद्रिय दिलेले आहेत. त्या इंद्रियांचा उपयोग आपण सत्कार्यास लावला पाहिजे. डोळे दिलेत, त्या डोळ्यांचा उपयोग आपण कशासाठी केला पाहिजे? डोळे कान तळे ठाई, डोळे कान तळे ठाई, डोळे कान तळे ठाई, डोळे कान तळे ठाई. डोळे कान तळे ठाई, डोळे कान तळे ठाई, डोळे कान तळे ठाई, डोळे कान तळे ठाई. मन पाई राहोए, मन पाई राहोए, राहोए.
पाय दिलेले आहेत. पाय कशासाठी दिलेले आहेत? तीर्थयात्रा करण्यासाठी. अहो तीर्थयात्रा करत जा, तो भगवंत आपला वाट बघत उभा आहे, तिथे आपली वाट बघत उभा आहे. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडे उतावेळ पंढरीशी जारे, आल्यानो संसार दिनाचा सोयरा पांडुरंग. दिनाचा सोयरा पांडुरंग. दिनाचा म्हणजे दिवसाचा सोयरा पांडुरंग. दिन म्हणजे कोण? तुकोबारायांनी इथे दिनाचा सोयरा सांगितलंय. सोयरा म्हणजे नातेवाईक. मग दिवसाचा नातेवाईक का? मग दिन म्हणजे कोण? तुम्हाला मी आधी सांगितलंय, तुम्ही प्रश्नाचं उत्तर देत जा बाबा. दिन म्हणजे कोण? दिन म्हणजे दुर्बळ व्यक्ती. कोण? दुर्बळ व्यक्ती. दुर्बळ व्यक्तीचा सोयरा भगवंत तिथे उभा आहे. म्हणून तुम्ही काय करत जा? दिनाचे माऊली आज गादे, दिनाचे माऊली आज गादे. बाकी जे इंद्रिय आहेत त्यांचं कार्य आपल्याला कोणत्या ठिकाणी करायचं आहे. वेळे अभावी मी तुम्हाला सांगू शकत नाही, आणि तुम्ही जे 11 वाजेनंतर बसणार नाही. तसं काही नाही, आम्ही रात्रभर बी चालू देऊ. अहो एवढा भारी भारी मसाला असल्यानंतर जो स्वयंपाक होणार आहे तो किती सुंदर असणार आहे. विठाल विठाल. एका शब्दात, आपल्याला जर आपल्या जन्माचं सार्थक करून घ्यायचं असेल तर पांडुरंगरायांचं दर्शन. तुका म्हणे जन्मा आल्याला सार्थक, विठ्ठल तुझे विठ्ठल तुझे सगळ्या जीवनाचं सार्थक झालं. एकेका इंद्रियात जाऊ दे तिकडे. फक्त कशामुळे? विठ्ठलची एक देखलिया. फक्त बघितल्याने जर एवढं मोठं फळ प्राप्त होतंय तर कशाला जात नाही हो. जात जा, वारी करत जा. जवळ हे सगळं सिद्ध आहे, हात चालावया पाहे, तव तू आपुले स्वहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको. जोपर्यंत आपले इंद्रिय शाबूत आहेत ना तोपर्यंत जात जा. हात जर गेले तर काही कामाचं नाही, पाय जर गेले काही कामाचं नाही. बघा, जाऊ द्या. विठाल विठाल. अशा पद्धतीने देवाच्या उपकारातून मुक्त होण्याकरिता या सगळ्या गोष्टी आपण करायला पाहिजे. दुसरा मुद्दा आहे संतांचा. एक वेळ आपल्याकडून देवाचा उत्सव घडला नाही तरी चालेल, पण संतांचा उत्सव आपल्याकडून घडलाच पाहिजे. का?
तर देवाला संतांची सेवा केली ती सुद्धा देवालाच प्राप्त होते ना हो. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. आपण भगवंता तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम, हेची देवा उत्तम, हेची देवा उत्तम. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम, हेची देवा उत्तम, हेची देवा उत्तम. हेची देवा उत्तम, हेची देवा उत्तम. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. तुकोबारा याच्या पलीकडे जाऊन सांगतात बघा. सकाळी सकाळी देवपूजा सगळेजण करता ना. हा म्हणा मी नाव तरी विचारतो हा. सकाळी सकाळी देवपूजा सगळेजण करता ना. बरं, देवपूजा करत असताना आपल्या दारात जर एखादा साधू आला तर आपण देवपूजा सोडून जात असतो का हो? जात असतो का? देवपूजा सोडून देव सारावे परते, संत पूजावे आरते. देव सारावे परते म्हणजे देवाना एका साईडला ठेवा. बघा एका ठिकाणी सुंदर आलेलं आहे. न पाषाण मृण्मये भावे ही विद्यते देव तस्मात् भावे प्रमाण. काय रे? न काष्टे विद्यते देव न पाषाण मृण्मये भावे ही विद्यते देव तस्मात् भावे ही प्रणाम. विठ्ठल विठ्ठल. त्याच पद्धतीने आपण देवाची सेवा करावी. पण सेवा करत असताना संत आले तर संतांची सुद्धा सेवा केलावी. कारण माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात बघा. तो ही प्राणा परवते आवडते मज निरुते जे भक्त चरित्रा ते प्रशंसते. मला माझी सेवा करणारा एवढा आवडत नाही जेवढा माझ्या भक्ताची सेवा करणारा मला आवडतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपल्याकडून देवाचा उत्सव घडला पाहिजे, संतांचा उत्सव घडला पाहिजे. बघा आता आपल्याला अभंगात प्रवेश करायचा. मी प्रस्थानाव करत असताना तुम्हाला एक शब्द टाकला की तुकोबारायांचे कृपापात्र शिष्य निडोबाराय. का हो? तुकोबारायांचे त्या काळामध्ये कृपापात्र शिष्य म्हणून घेण्याकरता फक्त निडोबारायच होते का? तुकोबारायांचे त्या काळात कृपापात्र शिष्य म्हणून घेणारे फक्त निडोबारायच का? याचं अगदी गोड उत्तर आहे. जास्त विचार करू नका, डोक्याला ताण देऊ नका. बघा आपल्या ज्या गाथा आहेत अभंग गाथा, शॉर्टकटमध्ये सांगतो वेळेचा अभाव आहे. आपल्या ज्या अभंग गाथा आहेत त्या अभंग गाथा इंद्रायणी मातेच्या डोहात त्या गावातल्या काही वितंड लोकांनी इंद्रायणी नदीच्या डोहात सोडल्या. त्या गाथा प्राप्त होण्याकरिता तुकोबारायांनी तब्बल किती दिवसाचं उपोषण केलं? मी आधी बोललोय माझ्या प्रश्नाचं उत्तर देत जा. उत्तर द्या ना मग. उत्तर देत जा पण द्या ना मग उत्तर. बघा आपल्या अभंग गाथा इंद्रायणीच्या डोहातून बाहेर येण्याकरिता तुकोबारायांनी तब्बल 12 दिवसाचं अनुष्ठान केलं. 13व्या दिवशी 13 दिवसाचं अनुष्ठान केलं आणि 13व्या दिवशी बाहेर आले का? 14व्या दिवशी 14व्या दिवशी आले का? बरं 14व्या दिवशी बाहेर आले. परंतु विठाल विठाल परंतु आपल्या सद्गुरूने आपल्याला भेट द्यावी, आपल्या सद्गुरूने आपल्यावर कृपा करावी, आपल्याला अनुग्रह द्यावा. याकरिता तब्बल 42 दिवस अनुष्ठान करणारे निडोबाराय. म्हणून निडोबारायांचा अधिकार सर्वसामान्य नाही आहे. 42 दिवस झाले निडोबाराय अनुष्ठानावर बसले. सातत्याने जप चालू आहे. तुकाराम 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 तुकाराम. परंतु संतांची भेट ही दुर्लभ आहे. तुम्हाला आधीच सांगितलं मी. बहु अवघड आहे संत भेट. प्रमाण दिले असते पण वेळेचा अभाव आहे. परिजग जेठे करुणा केली परिजग जेठे, करुणा केली परिजग जेठे.
बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. संत भेटी अवघड आहे, परंतु जग जेठीने करुणा केली. आणि करुणा केल्यानंतर निडोबारायांसमोर उभे झाले, प्रगट झाले आणि निडोबारायांना म्हणू लागले, का हो निडोबाराय, तब्बल 42 दिवस झाले, तुम्हाला काही झालं तर लोक मला नाव ठेवतील. या भीतीने भगवंत तिथे प्रगट झाले आणि सांगितलं. बघा, निडोबारायांनी डोळे पण उघडले नाही हो. भगवंताला निडोबाराय सांगतायत की आम्ही तुला ओळखत नाही. तुका म्हणे आम्ही ना ओळखोते निळा म्हणे आम्ही ना ओळखोते देवा. तुका याचा दावा करीत असो, तुका याचा दावा करीत असो. निळा म्हणे आम्ही ना ओळखोते देवा, तुका याचा दावा करीत असो, तुका याचा दावा निडोबारायांनी भगवंताला सांगावं, आम्ही तुला ओळखत नाही, आम्हाला तुकोबाराय पाहिजे. बघा किती अधिकार श्रेष्ठ असेल. भगवंताला जाऊ द्या, संतांची भेट आपण का करून घेतो सांगा. संतांची भेट आपण का करून घेतो? भगवंताच्या प्राप्ती करत्या, भगवंताची प्राप्ती व्हावी याकरता साधन आहे संत. कारण संतांजवळ आपण, जसं आपण महादेवाच्या मंदिरात जात असताना नंदीच्या कानात करतो, म्हणजे नंदीच्या कानात काहीतरी संदेश सांगतो, नंदी भगवंतापर्यंत पोहोचवतो, हे कार्य नंदीच आहे. त्या पद्धतीने भगवंतापर्यंत आपला संदेश पोहोचा किंवा भगवंताला प्राप्त करून आपल्याला घ्यायचं आहे, त्याकरिता आपल्याला काय करावं लागेल? संतांचे पाय धरावे लागतील. मग संतांजवळ भगवंत आला आणि निडोबाराय म्हणतायत, येथे तुझं लागे, येथे तुझं लागे बोलावे कोण, येथे तुझं लागे बोलाविले कोण, येथे तुझं लागे बोलाविले कोण, येथे तुझं लागे बोलाविले कोण. तुझ लागी बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोणी आलासी का. का हो भगवंत आहेत तुम्ही, तुम्हाला काही शास्त्र वगैरे कळतं का? शास्त्रात काही नियम आहेत बघा. काही ठिकाणी बोलवल्याशिवाय जाऊ नये, काही ठिकाणी बोलवलं तरीही जाऊ नये, काही ठिकाणी बोलवण्याची अपेक्षा ठेवू नये. काय 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 काही ठिकाणी बोलवल्याशिवाय जाऊ नये, काही ठिकाणी बोलवलं तरीही जाऊ नये, आणि काही ठिकाणी बोलवण्याची अपेक्षा ठेवू नये. बघा, कुठे पार्टी असेल, डाव्यावर जायचं असेल, कुठे वाईट कृत्य करण्यासाठी जायचं असेल, तिथे आमंत्रण असूनही जाऊ नये. काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा ठेवू नये. ते ठिकाण कोणतं आहे? तुका म्हणे जवळी न पाचाडिता जावे, संत चरणी भावे रिघवया. पण सध्याचा फॅड एकच आहे, मला तिथे बोलवलं नाही, माझं पत्रिकेत नाव नाही. काय, मला त्या ठिकाणी बोलवलं नाही आणि माझं पत्रिकेत नाव नाही. मी 7ही दिवस त्या ठिकाणी जात नाही आणि कालान दिवस भराशिवाय राहत नाही. विठ्ठल काही ठिकाणी बोलवलं तरीही जाऊ नये, काही ठिकाणी बोलवलं तरच जावं. कोणत्या ठिकाणी बोलवलं तरच जावं? बघा, एखाद्याचा साखरपुडा असेल, आपल्याला आमंत्रण असेल तर जा, नाही तर फुकटचं भेटत आहे म्हणून जाऊ नका. बघा,
शास्त्रामध्ये एक सुंदर उदाहरण आलेलं आहे सती आई साहेबांचं. राजा दक्ष प्रजापतीने महान खूप मोठा यज्ञ ठेवला, सगळ्या देवी देवतांना आमंत्रण दिलं, पण जवळ काही मिस कॉल नाही, फोन बी नाही, मिस कॉल बी नाही. सगळे देवी देवता कैलाश पर्वतावरून जात आहे. सती आई साहेबांनी बघितलं, विचारलं नारद मुनींना, नारद मुनी कुठं चालले, सगळा जण एकच. तर मग नारद मुनींनी सांगितलं की तुमच्या वडिलांनी महान यज्ञ ठेवला आहे, खूप मोठा यज्ञ ठेवला आहे. त्या यज्ञामध्ये स्वर्गातील तीनही लोकातील सर्व देवी देवतांना आमंत्रण आहे. आम्ही त्या ठिकाणी चाललो. आई बहीण भाऊ बरं आहे की लगेच आले आपल्या मालकांकडे. मालकांना सांगू लागले माझ्या वडिलांनी खूप मोठा यज्ञ ठेवला आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. महादेवाने समजवण्याचा प्रयत्न केला, आपले निवतं नाही, आपले निवतं नाही ते आपण जावा नाही. बरोबर आहे की नाही? आपल्याला त्या ठिकाणी आमंत्रण नाही आहे, आपण त्या ठिकाणी जाऊ नये. आणि जर गेलो तर अपमानाशिवाय काहीच होणार नाही. पण आई बहीण काही समजत नाही, म्हणजे त्या तवय पाहिजे चालू इरा नाही. विठ्ठल विठ्ठल सती आई साहेब रडायला लागल्या. महादेवांना समजलं ही जात काय आपलं ऐकत नाही. नंदीला सांगितलं, नंदी जा कपाटामध्ये जेवढ्या काही साड्या आहेत सगळ्या पॅक कर. या एकदाच्या गेला परत काय येत नाही. गेल्या सती आई साहेब तिथे आणि बघितलं तर काय सगळ्या देवी देवतांना आमंत्रण आहे, पण आपल्या पतीला कोणत्याही ठिकाणचं आसन नाही, कोणत्याही ठिकाणी आसन नाही किंवा आमंत्रण नाही. सती आई साहेबांना तिथे कोणी विचारलं नाही. राजा दक्ष प्रजापतीने विचारलं नाही. अपमान सहन झाला नाही. परिणाम काय झाला? चालू होता यज्ञ, दिली आहुती, परिणाम काय झाला? विनाश. म्हणून ज्या ठिकाणी आमंत्रण असेल त्याच ठिकाणी जा. इथे निडोबारायांजवळ भगवंत उभे आहेत आणि भगवंत सांगतायत, अहो मी भगवंत आहे हो. म्या बोले विल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य झाले, म्या हालविल्या प्राणू हाले, तो जगात चाळिता गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणं धृत प्रभव प्रलय स्थानं निधानं बीजमव्ययम्. असा असणारा भगवान मी तुमच्या समोर उभे आहेत, सांगा तुमचं काय गाऱ्हाण आहे, काय इच्छा आहे तुमची? निडोबारायांनी अलगद डोळे उघडले आणि सांगितलं की मला अशा लोकांचा समागम माझ्या जीवनामध्ये प्राप्त होऊ दे, त्यांचं अवघ प्रेम विठ्ठलावर गडवतांचा समागम
लोकांचा समागम मला माझ्या जीवनामध्ये प्राप्त होऊ दे, ज्यांचं अवघ प्रेम विठ्ठलावर आहे. ज्यांचं अवघ प्रेम विठ्ठलावर आहे. काय आहे? प्रेम म्हणजे लफडं का? स्पष्ट वक्त सुखी भाऊ. जे आहे ते तोंडावर आहे. हा? सध्या स्थिती तीच चालू आहे, सांगणं गरजेचं आहे. प्रेम म्हणजे प्रेम. बघा, शॉर्टकटमध्ये सांगतो. तुकोबारायांनी प्रेमाची आगळी आणि वेगळी भाषा सांगितलेली आहे. प्रेमाची व्याख्या सांगतो थोडक्यात, ते नंतर सांगू बरं का. पुढच्या कीर्तनात, आता टाइम कमी आपल्याकडे. तुकोबारायांनी प्रेमाची आगळी आणि वेगळी भाषा सांगितलेली. प्रेम म्हणजे काय? अनुभव चित्ता प्रेम नये सांगता, बोलता दाविता, अनुभवे चित्ता तुझी जाणे. अनुभवे चित्ता चित्त जाणे, अनुभवे चित्ता चित्त जाणे, अनुभवे चित्ता चित्त जाणे, चित्ता चित्त जाणे, अनुभवे चित्ता चित्त जाणे. प्रेम नये सांगता, बोलता दाविता, अनुभवे चित्ता चित्त जाणे. प्रेम तोच, प्रेम सांगायची गोष्टच नाही हो. प्रेम म्हणजे बघा, विठाल विठाल विठाल. असं असणारं प्रेम ज्यांचं विठ्ठलावर आहे, अशा लोकांची संगती, अशा लोकांचा समागम मला माझ्या जीवनामध्ये प्राप्त होऊ दे. त्याचा फायदा काय होईल? अभंगाच्या दुसऱ्या चरणात सहज ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. बघा, या चरणाचे आपल्याला दोन भाव करता येतील. पहिला भाव म्हणजे एक, त्यांच्या मुखातून सहज जरी काही शब्द आपल्या अंतकरणात पोहोचले तरी सुद्धा आपला परमार्थ हा आपल्या बेंबीच्या देठापासून दृढावतो. हा एक भाव. आणि दुसरा भाव म्हणजे एक, चार लोकांमध्ये
त्या लोकांविषयी चाललेली चर्चा सहज जरी आपल्या कानावर पडली तरी सुद्धा आपला परमार्थ अंतःकरणापासून दृढवतो. विठ्ठल विठ्ठल. बघा, संतांची संगती प्राप्त झाल्यानंतर त्याचा फायदा काय होतो तर सहज त्यांच्या ऐकता गोष्टी आणि त्याही त्याच्यापेक्षा सुद्धा मोठा जर फायदा काय होत असेल तर अभंगाच्या तिसऱ्या चरणात अनुतापासे अनुतापासे दुनिव चढे अनुतापासी दुनीव चढे वैराग्य वाढे चढोवढी. अनुताप म्हणजे काय तुम्हाला आधी सांगितलं तरी सुद्धा एकदा सांगतो, कारण आपल्याला काल काय खाल्लं ते आज आठवण राहत नाही. तो अनुताप कधीच झाला. विठाल विठाल. अनुताप म्हणजे पश्चाताप. आपण जे काही कर्म केलेलं आहे संतांच्या संगतीला प्राप्त होण्यापूर्वी, कधी संतांच्या संगतीला प्राप्त होण्यापूर्वी जे काही कर्म केलेले आहे त्या कर्मांचा पश्चाताप झाला आणि पश्चाताप होऊन माझ्या अंतःकरणामध्ये वैराग्याची निर्मिती झाली. ती वैराग्याची निर्मिती कशी झाली? दुनीव अनुतापही डबल पटीने झाला आणि वैराग्याची निर्मिती सुद्धा डबल पटीने झाली. त्याचा सगळ्यात मोठा फायदा जर काय झाला असेल तर निडोबाराय म्हणतात की माझ्या अंतःकरणामध्ये एक भाव प्रफुल्लित झाला. तो भाव कोणता असेल तर निडोबाराय अभंगाच्या घेत नाही महाराज. आपण डोळ्याने, त्यांनी कांद्यात देव बघितला, आपण आपल्याला डोळे असून आपण देवात देव बघत नाही, कांद्यात तर दूरच आहे.
मी काल परवा महादेवाच्या मंदिराकडून येत होतो इकडे बरं का. मला महादेवाच्या डोक्यावर एवढी एवढी सुट्टीवर साखर ठेवलेली दिसली. तिथे सगळ्या मुंग्या. महादेवना डोक्यावर काल मुंग्या होती. ती साखर जर अशी चाट देते घरना महादेवले पाच देते. तो बी खुश तू बी खुश. विठाल 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 दृष्टांत सोडा. सांगण्याचा भाव एक आहे. त्यांनी चराचरात देव बघितला. त्यांच्यासाठी विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरवणी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानस. एवढंच नव्हे, त्यांनी त्यांच्या कुळाचं कुळदैवत सुद्धा विठ्ठलालाच मानलं. विठ्ठल कुळीचे दैव कुडीचे दैवत विठ्ठल वित्त गोत्त चित्त विठ्ठल पुण्य पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाचे. त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये देव बघितला. एवढेच नव्हे तर भगवंत सुद्धा सांगतात की तू स्वतः देव आहे. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन मनसष्ठान इंद्रियाणी प्रकृतिस्थाने कर्षते. तू स्वतः देव आहे. तू स्वतः मध्ये नको बघू, पण दुसऱ्यामध्ये तर बघ देव. मी मानलं मी देव आहे. मी मानलं मी देव आहे. मी देव आहे म्हणजे लोकांनी माझी पूजा करायला पाहिजे अशी माझी अपेक्षा असायला पाहिजे. ज्या अर्थी मी माझ्या मनाला म्हणतोय मी देव आहे, त्या अर्थी तुम्ही सुद्धा तुमच्या मनाला म्हणतात की मी देव आहे. अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी. मी वासुदेव आले या पद्धतीने आपण त्या भगवंताच्या उपकारातून मुक्त व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? त्या भगवंताने आपल्याला एक एक इंद्रिय दिलेले आहेत. त्या इंद्रियांचा उपयोग आपण सत्कार्यास लावला पाहिजे. डोळे दिलेत, त्या डोळ्यांचा उपयोग आपण कशासाठी केला पाहिजे? डोळे कान तये ठाई डोळे कान तये ठाई डोळे कान तये ठाई डोळे कान तये ठाई आ डोळे कान तये ठाई डोळे कान तये ठाई डोळे कान तये ठाई डोळे कान तये ठाई आ मन पाई राहोए मन पाई राहोए राहोए डोळे कान डोळे कान तये ठाई डोळे कान त्यांनी आपल्याला पाय दिलेले आहेत. पाय कशासाठी दिलेले आहेत? तीर्थयात्रा करण्यासाठी. अहो तीर्थयात्रा करत जा. तो भगवंत आपला वाट बघत उभा आहे. तिथे आपली वाट बघत उभा आहे. वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडे उतावेळ पंढरीशी जारे आल्यानो संसार दिनाचा सोयरा पांडुरंग. दिनाचा सोयरा पांडुरंग. दिनाचा म्हणजे दिवसाचा सोयरा पांडुरंग. दिन म्हणजे कोण? तुकोबारायांनी इथे दिनाचा सोयरा सांगितलंय. सोयरा म्हणजे नातेवाईक. मग दिवसाचा नातेवाईक का? मग दिन म्हणजे कोण?
तुम्हाला मी आधी सांगितलंय तुम्ही प्रश्नाचं उत्तर देत जा बाबा. दीन म्हणजे कोण? दीन म्हणजे दुर्बळ व्यक्ती. कोण? दुर्बळ व्यक्ती. दुर्बळ व्यक्तीचा सोयरा भगवंत तिथे उभा आहे. म्हणून तुम्ही काय करत जा? दिनाची माऊली आज गादे दिनाची माऊली आज गादे बाकी जे इंद्रिय आहेत त्यांचं कार्य आपल्याला कोणत्या ठिकाणी करायचं आहे. वेळे अभावी मी तुम्हाला सांगू शकत नाही आणि तुम्ही जे 11 वाजेनंतर बसणार नाही. तसं काही नाही, आम्ही रात्रभर बी चालू देऊ. अहो एवढा भारी भारी मसाला असल्यानंतर जो स्वयंपाक होणार आहे तो किती सुंदर असणार आहे. विठाल विठाल. एका शब्दात आपल्याला जर आपल्या जन्माचं सार्थक करून घ्यायचं असेल तर पांडुरंगरायाचं दर्शन. तुका म्हणे जन्म आला सार्थक विठ्ठल सगळ्या जीवनाचं सार्थक झालं. एकेका इंद्रियात जाऊ दे तिकडे. फक्त कशामुळे? विठ्ठलची एक देखलिया. फक्त बघितल्याने जर एवढं मोठं फळ प्राप्त होतंय तर कशाला जात नाही हो. जात जा, वारी करत जा. जवळ हे सगळं सिद्ध आहे. हात चालावया पाहे तव तू आपुले स्वहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको. जोपर्यंत आपले इंद्रिय शाबूत आहेत ना तोपर्यंत जात जा. हात जर गेले तर काही कामाचं नाही. पाय जर गेले काही कामाचं नाही. बघा जाऊ द्या. विठाल विठाल. अशा पद्धतीने देवाच्या उपकारातून मुक्त होण्याकरिता या सगळ्या गोष्टी आपण करायला पाहिजे. दुसरा मुद्दा आहे संतांचा. एक वेळ आपल्याकडून देवाचा उत्सव घडला नाही तरी चालेल पण संतांचा उत्सव आपल्याकडून घडलाच पाहिजे. का? तर देवाला संतांची सेवा केली ती सुद्धा देवालाच प्राप्त होते ना हो. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. आपण भगवंता म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम हेची देवा उत्तम हेची देवा उत्तम.
सेवा हेची देवा उत्तम. तुकोबाराय याच्या पलीकडे जाऊन सांगतात बघा. सकाळी सकाळी देवपूजा सगळेजण करता ना? हा म्हणा, मी नाव तरी विचारतो हा. सकाळी सकाळी देवपूजा सगळेजण करता ना? बरं. देवपूजा करत असताना आपल्या दारात जर एखादा साधू आला तर आपण देवपूजा सोडून जात असतो का? हो, जात असतो का? देवपूजा सोडून देव सारावे परते, संत पूजावे आरते. देव सारावे परते म्हणजे देवाना एका साईडला ठेवा. बघा एका ठिकाणी सुंदर आलेलं आहे. न पाषाण मृण्मये भावे ही विद्यते देव तस्मात् भावे प्रमाण. काय रे? न काष्टे विद्यते देव न पाषाण मृण्मये भावे ही विद्यते देव तस्मात् भावे ही प्रणाम. विठ्ठल विठ्ठल. त्याच पद्धतीने आपण देवाची सेवा करावी. पण सेवा करत असताना संत आले तर संतांची सुद्धा सेवा केलावी. कारण माऊली महाविष्णू ज्ञानोबराय आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात बघा, तो ही प्राणा परवते आवडते मज निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसते. मला माझी सेवा करणारा एवढा आवडत नाही जेवढा माझ्या भक्ताची सेवा करणारा मला आवडतो. परमार्थ कोटी
माझ्या गळात पुष्पहार टाकण्यापूर्वी मी एक सांगतो की मला या आज स्टेजवर उभं राहण्याची डेअरिंग ज्यांनी दिली त्यांचा या ठिकाणी सत्कार व्हायला पाहिजे. माझ्या वडिलांना आदरपूर्वक मी स्टेजवर बोलवतो. विठोबा रखुमाई. विठोबा